नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हाऊ टू आन्सर क्वेश्चन. म्हणजेच बऱ्याच वेळा काय होतं की मुलांना क्वेश्चन समजतो पण त्याचं उत्तर कसं लिहायचं हे समजत नाही. तर मला अशी कमेंट आली होती की तुम्ही याच्यावर एक व्हिडिओ बनवा. मला पण ती कमेंट चांगली वाटली म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे की मुलांना समजत नाही की उत्तर कसं लिहायचं किंवा उत्तर माहिती असेल तरी उत्तराची सुरुवात कशी करावी आणि उत्तर कशा पद्धतीने लिहायचं हे मुलांना कसं सांगायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ पाहत असाल पण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तर सगळ्यात आधी आपण पाहूयात की क्वेश्चन नेमके कसे असतात. आपल्याला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे की क्वेश्चन असतात कसे. तर एक येस नो टाईप क्वेश्चन असतो की ज्याचं उत्तर फक्त येस आणि नो या दोनच प्रकारांमध्ये येतं. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन आहे डू यू नो हिम, म्हणजे तुला हा माहिती आहे का किंवा तू ह्याला ओळखतो का असा आपण प्रश्न विचारतो. त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर एकदम साधं आणि सोपं असतं की हो किंवा नाही. येस. आता जर हो असेल तर आपण म्हणणार येस, हो मी ओळखतो, येस आय नो हिम या पद्धतीने. किंवा अजून एखादा प्रश्न पाहूयात आपण, कॅन यू हिअर मी. तर याचं उत्तर आपण समजा सांगितलं की नो मला ऐकू येत नाही, तू मला ऐकू शकतो का, तर नाही मी तुला ऐकू शकत नाही. हे झालं आपलं उत्तर, नो आय कांट. तर मग आता हे जे उत्तर असतात ती खूप सोपी असतात की जे आपण सहज देऊ शकतो. पण ज्यावेळी दुसरे मोठे क्वेश्चन असतात की किंवा ज्याचं उत्तर एस नोपेक्षा वेगळं असतं त्या प्रश्नांचं उत्तर आपण कसं द्यायचं ते आता आपण पाहूया. सगळ्यात आधी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की वाक्याची आपण जे वाक्य बोलत असतो त्या वाक्याची रचना कशी असते. तर ती नेहमी साधं वाक्य जर आपण एखादं बोललो तर ती नेहमी एस व्ही ओ या पद्धतीची रचना असली पाहिजे. एस व्ही ओ म्हणजे काय, एस म्हणजे काय तर सब्जेक्ट, व्ही म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. या पद्धतीची वाक्यरचना ही इंग्लिश वाक्यांमध्ये असते. आपण जे मराठी वाक्य बोलतो त्यामध्ये पहिल्यांदा कर्ता, नंतर कर्म आणि सगळ्यात शेवटी क्रियापद असतं. परंतु इंग्रजी वाक्यांची रचना ही कर्ता, क्रियापद आणि कर्म या पद्धतीने केलेली असते. फॉर एक्झाम्पल राम ईट अ मँगो. यामध्ये आपण पाहू शकतो की राम हा काय आहे, कर्ता आहे. ईट म्हणजे खाणे हे काय आहे, क्रियापद आणि मँगो हे ऑब्जेक्ट आहे वाक्यातलं. तर या पद्धतीने इंग्रजी वाक्यांची रचना असते. त्यामुळे ज्यावेळी आपण एखाद्या क्वेश्चनचं उत्तर देणार असतो त्यावेळी सुद्धा आपण ते उत्तर हे याच पद्धतीच्या रचनेत करायचं आहे. याच पद्धतीचं वाक्याची रचना आपण करायची आहे. फक्त आता आपल्याला काय करायचे की जो काही क्वेश्चन असेल त्या क्वेश्चनमधूनच आपण ते शब्द उचलायचे आहेत आणि ते त्यांची रचना फक्त एस व्ही ओ या पद्धतीने करून घ्यायचे आहे. आता कसे ते आपण उदाहरणांमध्ये पाहूयात. आता समजा हा एक प्रश्न आहे, वेअर डू यू वर्क. यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे हे जे आपलं सहाय्यकारी क्रियापद आहे या सहाय्यकारी क्रियापदावरून आपला प्रश्न सुद्धा बदलतो, म्हणजे प्रश्नाचा काळ बदलतो आणि त्यानुसार आपल्याला उत्तर बदलत असतं. वेअर डू यू वर्क म्हणजे काय तर तुम्ही कुठे काम करता, हा आहे आपल्या प्रश्नाचा अर्थ. तुम्ही कुठे काम करता, वेअर डू यू वर्क. पण समजा या डूच्या जागी जर मी डिड घेतलं तर काय होईल, तुम्ही कुठे काम करत होता. म्हणजे काळ बदलतोय की म्हणजे आत्ता तुम्ही तिथं काम करत नाहीये पण तुम्ही आधी कुठे काम करत होता, हा झाला एक महत्त्वाचा बदल. त्यानंतर इथं जर समजा विल घेतलं तर काय होईल तर तुम्ही कुठे काम कराल म्हणजेच भविष्यकाळ होतोय. या पद्धतीने सहाय्यकारी क्रियापदामुळे प्रश्नामध्ये चेंजेस होत असतात. त्याच प्रमाणे आपल्याला उत्तरात सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आणखीन एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी प्रश्न वेअरने स्टार्ट होतो, म्हणजे वेअरने जेव्हा प्रश्न विचारला जातो त्यावेळी त्याचं उत्तर हे नेहमी एखाद्या प्लेस असते. प्लेस म्हणजे काय, एखादं ठिकाण म्हणा किंवा एखादी जागा अशा पद्धतीने असते. त्याशिवाय ज्यावेळी तुम्ही वेननी प्रश्न विचाराल त्यावेळी त्याचं उत्तर हे नेहमी टाईम असतं म्हणजेच वेळ असते. या पद्धतीने जर वायने प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर का असतं. आपण एक WH क्वेश्चन्स कसे विचारायचे आणि
कोणत्या WH शब्दापासून प्रश्न चालू झाल्यानंतर त्याचं उत्तर काय असलं पाहिजे याची एक व्हिडिओ बनवलेली आहे. ती डिटेल व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला त्याची लिंक देईल. तर या पद्धतीने या 2 गोष्टींवर आपल्याला विचार करायचा आहे ज्यावेळी आपल्याला प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. WH शब्द कोणता आहे या गोष्टीवर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहाय्यकारी क्रियापदावरून आपल्याला काळ पाहायचा आहे, त्याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. तर आता ही झाली बेसिक माहिती. यानंतर आता आपण पाहूयात की प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात आणि त्याची उत्तर आपण कशी द्यायची. तर सगळ्यात प्रश्न मी घेतलेला आहे की वेन विल यू गो, तुम्ही कधी जाणार, असा या प्रश्नाचा अर्थ होतो. वेन विल यू गो. तर यामध्ये काय बघायचे, प्रश्न पहिल्यांदा कोणत्या अक्षराने चालू झालाय, WH शब्दाने. तर वेन म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की या प्रश्नाचं उत्तर हे टाईमशी रिलेटेड असणार आहे, वेळेशी रिलेटेड असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विल म्हणजे अजून तुम्ही गेलेले नाही किंवा तुम्ही आत्ता निघालेले नाही, तर जाणार आहे, भविष्यात तुम्ही जाणार आहे. या 2 गोष्टी आधी तुम्ही कन्फर्म करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला नेहमी SVO या पद्धतीने वाक्याची रचना करायची आहे. म्हणून आपण पहिल्यांदा काय करणार, या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे, यू. पण यूला ज्यावेळी आपण पहिल्यांदा घेणार त्यावेळी यू न घेता तुम्ही कधी जाणार. आता हा जर प्रश्न तुम्हाला मराठीतून विचारला की तुम्ही कधी जाणार, तर तुम्ही साहजिक उत्तर काय देणार, मी संडेला जाणार आहे किंवा मी मंडेला जाणार आहे, या पद्धतीने उत्तर असेल. मग मी संडेला जाणार आहे असं जर आपल्याला उत्तर तयार करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो की मी साठी काय वापरता तुम्ही, आय. आता इथं आपल्याला कोणता काळ दिलेला आहे, विल, म्हणून आपण ते जसंच्या तसं घ्यायचं. आय हा कर्ता झाला, कर्त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद, म्हणून आय विल गो या पद्धतीने. आय विल गो हा आय झाला कर्ता, विल गो झाला आपलं वर्ब. विल हे हेल्पिंग वर्ब आहे, परंतु ते एकत्रच धरलं जातं, क्रियापदच म्हणायचं त्याला सुद्धा. हे हेल्पिंग सहाय्यकारी क्रियापद जरी असेल तरी त्याच्या सहाय्यामुळेच आपलं वाक्य पूर्ण होते, म्हणून याला पूर्ण सहाय्यकारी क्रियापदाला वर्बच म्हणायचं. आय विल गो, कधी जाणार आहे, तर आता समजा आपण संडेला जाणार आहोत, तर आपण लिहिन संडे. आय विल गो संडे. तुम्ही बघताय की आपण या प्रश्नातूनच शब्द घेतलेले आहेत, फक्त आपलं थोडंसं चेंज काय की कधी, आपलं WH क्वेश्चन W मुळे चालू झाल्यामुळे आपल्याला कधी विचारले त्याचं फक्त आपण उत्तर दिले की संडे. आणि आय विल गो हे आपण इथूनच घेतलेलं आहे, फक्त ह्यांची रचना जी आहे वाक्याची ती बदलायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठे राहता. आता मराठीत जर तुम्हाला हा प्रश्न विचारला तुम्ही काय उत्तर देणार, मी मुंबईमध्ये राहतो, मी पुण्यात राहतो, मी हैदराबादला राहतो, या पद्धतीने. म्हणून याचं सुद्धा उत्तर देताना तुम्ही काय करणार आहात, पहिल्यांदा घेणार आहात आय, त्यानंतर लिव्ह. आता डू हे क्रियापद आय सोबत नाही घेतलं तरी चालतं, म्हणून आपण काय करणार, आय लिव्ह, कुठे राहता, इन म्हणजे इन का, तर पुण्यात, आत या शब्दासाठी इन, आय लिव्ह इन पुना. नेक्स्ट, व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करत आहात, तर आता इथं प्रश्न काय आहे, व्हॉटने चालू झालेला आहे, मग याचं उत्तर काय असणार की आपण काय करतोय, एखादी ॲक्शन कोणती करतोय. व्हॉटचं उत्तर हे नेहमी एखादी प्लेस म्हणजे जागा किंवा एखादी ॲक्शन असं असतं. तर व्हॉट आर यू डुईंग, मग याचं उत्तर येणार आहे काय पासून. आता व्हॉट आर यू डुईंग ॲक्शन विचारली आपल्याला की तुम्ही काय करत आहात, मग तुम्ही जे काम करत आहात ते तुम्हाला इथं सांगायचंय. त्याशिवाय सहाय्यकारी क्रियापद बघायचं आहे कोणतं आहे, यू सोबत नेहमी आरच येतं, म्हणून आता यू हा करता आहे आपला, तो आपण पहिल्यांदा घ्यायचा आय सोबत. आता आपल्याला आर वापरून चालत नाही, पण आर वरून आपल्या हे लक्षात येते की हा वर्तमान काळ आहे, म्हणून आपल्याला, आणि आर हे टू बीचं रूप आहे, म्हणून आपल्याला वर्तमान काळी टू बीचंच रूप घ्यायचं आहे. म्हणून आय ॲम, आय सोबत नेहमी फक्त आणि फक्त ॲम वापरायचं असतं वर्तमान काळात. आय ॲम. आता काय करत आहात, समजा तुम्ही पुस्तक वाचताय तर आय ॲम रीडिंग बुक, आय ॲम रीडिंग अ बुक. तर आता इथं
ING का लावलेला आहे क्रियापदाला आपण तर कारण इथं डू नंतर ING लावलेला आहे म्हणजे आणि टू बीचं रूपाने ING असेल तर प्रश्न हा चालू काळातील आहे हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून उत्तर देताना सुद्धा आपण चालू काळातलंच उत्तर द्यायचं आहे. आय एम रीडिंग टू बीचं रूपाने ING म्हणजे चालू काळ आपण वाक्याचा केलेला आहे. नेक्स्ट, हाऊ ओल्ड आर यू, तुमचे वय किती आहे. आता हाऊचा जेव्हा प्रश्न असेल त्यावेळी त्याचं उत्तर काय असलं पाहिजे, कसं किंवा किती. हाऊ ओल्ड आर यू, आता याचं उत्तर आपल्याला कळलं कसं किंवा किती. आता इथं प्रश्न आहे कितीशी रिलेटेड, तुमचं वय किती आहे. कसं आहे असं तर प्रश्न आपण विचारू शकत नाही की तुमचं वय कसं आहे, म्हणून इथं किती हा अर्थ घ्यायचा आहे हाऊचा. वय किती आहे, आता माझं वय समजा 25 वर्षाची मी आहे, तर मग आता हे तुम्ही कसं सांगणार की मी 25 वर्षाचे आहे, म्हणून मी साठी आय एम, मी आहे किती 25 वर्षांची, 25 years ओल्ड. तर या पद्धतीने हाऊशी रिलेटेड प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे. यानंतर वाय आर यू लाफिंग, तू किंवा तुम्ही का हसत आहात. यूला नेहमी तू किंवा तुम्हीसाठी यूच वापरलं जातं, पण इथं आर आहे म्हणून आपण याचा अर्थ तुम्हीच घ्यायचा आहे. वाय आर यू लाफिंग, तर तुम्ही का हसत आहात किंवा तू का हसत आहेस. आता वाय वरून आपल्या हे लक्षात येईल की वायचं उत्तर हे नेहमी का म्हणजे कारण असं असलं पाहिजे. तू हसत आहे, तू का हसत आहेस असं जर एखाद्याला विचारलं तर आपण सांगतो ना की मी खूप खुश आहे, मी खूप आनंदी आहे म्हणून मी हसत आहे, कारण मी खूप खुश आहे. म्हणून वाय जर प्रश्नात असेल तर वायचं उत्तर नेहमी बिकॉज, सो या पद्धतीच्या शब्दांपासून होतं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही ती व्हिडिओ नक्की पहा जी WH क्वेश्चनशी रिलेटेड आहे, कारण ती माहिती असणं आणि त्याच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे यावेळी. आता बिकॉज, मी का हसत आहे, कारण मी खूप खुश आहे, मी खूप आनंदी आहे. मी आनंदी आहे हे वाक्य तुम्ही कसं लिहिणार, आय एम हॅप्पी. आपण जे आय एमचे सेंटेन्सेस घेतलेले आहेत त्यात आपण हे शिकलेलो आहे की मी खुश आहे, मी आनंदी आहे, हे तुम्ही कसं बोलता, आय एम हॅप्पी. नेक्स्ट, व्हॉट डू यू डू, पुन्हा एकदा आलेला आहे व्हॉटचा प्रश्न. व्हॉटचं उत्तर नेहमी हे एखादे ॲक्शन किंवा एखादं जागा असली पाहिजे. मग तू काय करतोस, तर आता तुम्ही जे काही करत असाल ते तुम्हाला सांगायचं. आता इथं तुम्ही जर एखादा विद्यार्थी असाल तर तुम्ही काय म्हणणार, आय एम अ स्टुडंट, आय एम अ स्टुडंट. तुमच्या लक्षात येत असेल की आपण करता इथूनच घेतोय, क्रियापद हे सगळं आपण या वाक्याशीच रिलेटेड घेतोय किंवा आपण जे मराठीतून उत्तर देणार आहे त्याचं आपण इंग्लिशमध्ये फक्त ट्रान्सलेट करतोय. हुज बॅग इज दिस, हुज. आता हुजचं उत्तर नेहमी कोणाची, कोणती या पद्धतीचं असतं. तर आता काय करायचं, आपल्याला इथं प्रश्न काय विचारलाय, दिसने विचारलेला आहे. हुज बॅग इज दिस, ही बॅग कोणाची आहे म्हणून. आता ही बॅग माझी आहे किंवा ही बॅग सीताची आहे, ही बॅग गीताची आहे, या पद्धतीने आपण उत्तर देणार. म्हणून आपण काय करायचे, पहिल्यांदा घ्यायचं आहे दिस बॅग इज सॉरी, दिस नंतर क्रियापद घ्यायचं आहे. दिस इज सीताज बॅग, सीताज बॅग, ही सीताची बॅग आहे. नेक्स्ट, वाय आर यू क्राईंग, तू का रडत आहे. आता पुन्हा एकदा वायचा प्रश्न आलेला आहे. वायचा उत्तर हे नेहमी कारण म्हणून असंच द्यायचं आहे. म्हणून पहिल्यांदा घेऊयात बिकॉज का रडत आहेस, तर मी अपसेट आहे म्हणून मी रडत आहे असं जर तुम्ही म्हणणार असाल तर बिकॉज आय एम अपसेट. तर या पद्धतीने तुम्हाला जे काही प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, काही नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. ते म्हणजे वाक्याची रचना तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, वाक्याचा काळ लक्षात ठेवायचा आहे आणि WH क्वेश्चन वर्ड कोणता आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना उत्तर द्यायला कसं शिकवू शकता हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.